बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. काल माझ्या वाचनामध्ये एका वरिष्ठ पत्रकारांचा एक लेख आला. त्या लेखातली काही वाक्य मला तुम्हाला वाचून दाखवावीशी वाटतात. अतिशय महत्वाची आहेत. महाविकास आघाडीने सावध राहावे, एकमेकांना डावलू नये, अडचणीत आणू नये, अन्यथा चालून आलेली सत्ता मिळवण्याची सुवर्ण संधी गमावून बसतील. शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब व राहुल गांधी साहेब यांनी एकत्रित भावनेने मनापासून काम करावं. जर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना डावललं गेलं तर मात्र महाविकास आघाडीचं सत्ता मिळवण्याचं हे स्वप्न स्वप्नच राहील. आता याच विषयावर माझा आजचा हा व्हिडिओ आहे. खरं तर हे शिवसैनिकांच्या मनातले खरं तर आजचे हे बोल आहेत, जे मी काही आज तुम्हाला सांगणार आहे. हे महाराष्ट्रातल्या किंवा जगभरातल्या करोडो शिवसैनिकांचे हेच बोल आहेत, त्यांच्या मनातल्या ह्याच भावना आहेत. अगदी पुढची 15 ते 20 मिनिटे लक्षात ठेवा, मी शिवसैनिकांच्या मनातल्या भावना बोलणार आहे. शिवसेनेचा प्रवक्ता जरी असतो तरी शिवसैनिकांच्या मनात जे काही चाललंय ते मला या माध्यमांवर मांडणं हे मला गरजेचं वाटतं. राजकारण वेगळ्या बाजूला आणि शिवसैनिक जो शिवसेनेचा सगळ्यात महत्वाचा घटक आहे त्याच्या मनामध्ये काय चाललंय हे देखील मांडणं शिवसेना एक वादळचं काम आहे आणि मी ते कामच मानतो. आता लक्षात घ्या शिवसैनिकांनो, अनेक गोष्टी तुमच्या समोर मी ठेवतोय. ज्यावेळेस शिवसेनेने काँग्रेस बरोबर युती केली, फॅक्ट पहा, फॅक्ट, काँग्रेस बरोबर युती केली, काँग्रेसचे 113 खासदार झाले. आणि ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाची साथ सोडली त्यावेळेस 23 खासदार झाले. याचा अर्थ स्पष्ट आहे, शिवसैनिक ज्याचं कुणाचं काम करतो, ज्याच्या कुणाच्या पाठीशी उभा राहतो, शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या आदेशानंतर त्याला यश हे मिळतच. याचा अर्थ शिवसैनिक दिलेलं काम हे मनोभावे करतो, चिकाटीने करतो. मग हा विचार करत नाही, कारण शिवसैनिक हा आदेश पाळतो. शिवसैनिकाच्या मनात जरी वेगळी भावना असेल तरी तो आदेश पाळतो. याचं हे फलित आहे. 1 वरून 13 वर आणि 23 वरून 9 वर. आता त्या पत्रकारांचं मत जे होतं, शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना डावलण्याचं जर काम महाविकास आघाडीने केलं तर तुमचं जे सत्ता मिळवण्याचं स्वप्न आहे ते स्वप्नच राहील. मी त्याच्याही पुढे जाऊन तुम्हाला सांगतो, या देशाने वेगळे निकाल पाहिलेले आहेत. म्हणजे लोकसभेच्या निवडणुकांमध्ये देशामध्ये वातावरण वेगळं होतं, पण महाराष्ट्रात वातावरण हे वेगळं राहिलेलं आहे. यांच्या स्वयंघोषित एनडीएचे 42 वरून 15 वर खासदार जातात. हे वातावरण या महाराष्ट्राने पाहिलं आणि याला एकमेव कारण आहे शिवसेनेचे पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे. म्हणूनच मी तुम्हाला सांगतो, याच्याही पुढे जाऊन मी तुम्हाला जे सांगणार आहे ते हे आहे की ठाकरेंना या काँग्रेसने गृहीत धरण्याचा प्रयत्न करू नये. शिवसैनिकाच्या मनातले हे बोल आहेत. काँग्रेसने ठाकरेंना गृहीत धरलंय का, तर तशी सध्या तरी परिस्थिती मला दिसत नाही. हे लक्षात घ्या, मला काय सांगायचंय. पण ज्या प्रकारची मध्ये मध्ये स्टेटमेंट येतात या गोष्टी कुठेतरी शिवसैनिकांच्या मनाला दुःख देऊन जातात. तसे महाराष्ट्रामध्ये वडेट्टीवार असतील, पटोले असतील, थोरात असतील, वर्षा गायकवाड असतील, यांचा समजूतदारपणा हा वेगळ्या लेवलचा आहे, मी मानतो ती गोष्ट. पण तरी देखील याच्याही पुढे जाऊन आपल्याला एक वेगळा समजूतदारपणा दाखवावा लागेल. आज शिवसेनेला गृहीत धरण्याची चूक भारतीय जनता पक्षाने केली आणि भारतीय जनता पक्षाला त्याची शिक्षा मिळालेली आहे. लक्षात घ्या, या सगळ्या प्रकारामध्ये सगळ्यात जास्त नुकसान कुणाचं झालं असेल तर ते भारतीय जनता पक्षाचं झालेलं आहे. आज भारतीय जनता पक्षाला एकट्या शिवसेनेची कमी भरून काढण्यासाठी शिंदेंना घ्यावं लागलं, अजित पवारांना घ्यावं लागलं, ज्याचा एकही आमदार नसलेला. म्हणजे तुम्ही पहा, आता एकमेव मनसेचे राजू पाटील एकमेव आमदार आहेत, पण त्याच्यानंतर उभ्या महाराष्ट्रात एकही आमदार नसलेल्या मनसे सारख्या पक्षाला देखील जवळ करावं लागतंय. ही परिस्थिती भाजपावर ओढावलेली आहे. आता भाजप केंद्रात सत्ता, राज्यात सत्ता, सगळं काही आहे, पैसा वगैरे सर्व अमाप आहे, सत्ता आहेत, त्या संस्था आहेत, सारं मॅनेज्ड आहे. पण तरी देखील भारतीय जनता पक्ष हा चाचपडतोय. काँग्रेसने खरं तर याच्यातून एक बोध घ्यायला हवा. आज शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी साधी पुडी जरी सोडली ना, पुडी की एकट्याने या महाराष्ट्राच्या निवडणुकांना सामोरं जायची, तरी देखील काँग्रेसच्या गोटामध्ये एक हळबळ माजेल. लक्षात घ्या. त्यामुळे कुठेतरी एक समजूतदारपणा दाखवणं हे काँग्रेसला फार गरजेचं आहे. आम्ही जर भाजपला धुतलाय, शिवसेनेने गृहीत धरल्यामुळे जर भाजप धुतला असेल तर इतरांचं काय. बघा, शिवसैनिकाच्या मनातल्या ह्या भावना आहे अशा तुम्हा सर्वांसमोर मांडतोय. या महाराष्ट्रामध्ये सध्या तुम्ही पहा, अदानी असेल, अंबानी असेल,
कारण महाराष्ट्राचं पाहायला गेलं तर उद्योगाचं हब आहे. या अशा महाराष्ट्रामध्ये विशेषतः मुंबईमध्ये अदानींना नडणारे, अंबानींना नडणारे जर कोणी असेल तर ते शिवसेनेचे पक्षप्रमुख, फक्त आणि फक्त शिवसेनेचे पक्षप्रमुख श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत. बघा, दगा अनेक ठिकाणी झालेला आहे. मी मगाशीच तुम्हाला उदाहरण दिलं, 1 वरचा काँग्रेस 13 वर गेला आणि 23 वरचा भाजप 9 वर आला. पण त्याच वेळेस ज्यावेळेस शिवसैनिकांनी मनापासून काम केलं, त्याच वेळेस सांगली सारख्या ठिकाणी, चला आपण असं मानूयात की काही ठिकाणी जागा ह्या चुकीच्या घेतल्या गेल्या, काही ठिकाणी जागा ह्या ज्या म्हणजे बरोबर जागा ज्या ठिकाणी घ्यायला पाहिजे तशा झालेल्या नाहीयेत. चला आपण ही गोष्ट मान्य केली की जिथे काँग्रेसचं प्राबल्य ती जागा काँग्रेसला द्यायला हवी होती, जिथे शिवसेनेचे प्राबल्य ती जागा शिवसेनेला द्यायला हवी होती. मग जर हाच न्याय लावायचा झाला तर लक्षात घ्या, मग त्याप्रमाणे जर कोल्हापूरची जागा की अशा जागांचा जर हिशोब काढायला गेलं तर हे प्रकरण वेगळ्या ठिकाणी जातं. कोल्हापुरामध्ये शाहू छत्रपतींना निवडून आणण्यासाठी शिवसैनिकांनी जीवाचं रान केलेलं आहे. हे काही वेगळं काँग्रेसवालेही हे सांगतील. शाहू छत्रपतींना निवडून आणण्यासाठी शिवसेनेने आणि शिवसैनिकांनी रात्रंदिवस जीवाचं रान केलं आणि शाहू छत्रपती हे निवडून आणले. मग जर शिवसेनेची विद्यमान जागा शाहू छत्रपतींना आपण देऊ शकतो, काँग्रेसला देऊ शकतो, तर त्याचप्रमाणे सांगलीमध्ये तुम्हाला जर असं वाटत असेल तर इथे काहीतरी चुकीचं घडलं तर विचार करा, काँग्रेसींनी शिवसेनेला मतदान दिलेलं नाही. 60-70 हजारीमध्ये आमचे चंद्रहार पाटील आले, याचा अर्थ समजतो तुम्हाला. एवढं मतदान आमदारकीच्या विधानसभेच्या निवडणुकांना देखील होत नाही. याला आम्ही दगाच मानतो. कारण शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचं तुम्हाला ते वाक्य आठवत असेल, पुण्याच्या सभेमध्ये त्यांनी सांगितलं होतं की भारतीय जनता पक्षाबरोबर आमचा अनुभव वेगळा आहे. ज्याचे सगळ्यात जास्त आमदार निवडून येते म्हणजे संख्याबळाच्या आधारावर मुख्यमंत्री ठरवायचा आणि नंतर एकमेकांचे आमदार पाडायचा प्रयत्न करायचा. हा आमचा आजवरचा अनुभव आहे आणि हेच जर भविष्यात घडणार असेल तर मग वेगळं ते काय? लक्षात घ्या शिवसैनिकांनी, आज काँग्रेसने हे गृहीत धरण्याचं काम करू नये. कारण ज्या प्रकारे मुख्यमंत्री पदाचा चेहरावरून, आता हे सगळं खरं तर मीडियामध्ये आहे, काँग्रेसच्या कुठल्याही वरिष्ठ नेतृत्वाकडनं शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना पसंती नाही वगैरे अशा प्रकारचं कुठलंही विधान आलेलं नाही. लक्षात घ्या शिवसैनिकांनो, काही ठिकाणी आपणही काही बाबी समजून घ्यायला पाहिजेत. मीडियामध्ये वातावरण तापवणं आणि त्यावर आपला टीआरपी करून घेणं या अनेक गोष्टी आहेत, पण तुमच्या मनातल्या गोष्टींना इथे एक प्रवाह तयार करून देणं, त्याला कुठेतरी एक वाच्यता फोडणं किंवा त्याला एक माध्यम उपलब्ध करून देणं, हे काम शिवसेना एक वादळ नक्की करते. अजूनही काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीकडनं अशा प्रकारचं कुठलंही स्टेटमेंट झालेलं नाही. कारण काँग्रेस ही गोष्ट चांगलीच जाणते की शिवसेनेचे पक्षप्रमुख हे एकमेव महाराष्ट्रामध्ये, किंवा शरद पवार साहेब देखील असतील, पण हे एकमेव महाराष्ट्रामध्ये चेहरा आहेत ज्याच्या नावावर महाराष्ट्रामध्ये भविष्यामध्ये सत्ता येणार आहे. तुम्हा सर्वांना चांगलंच ठाऊक आहे, शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी फक्त शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून निवडणुकांना सामोरे गेले नव्हते किंवा निवडणुकांचा प्रचार केला नव्हता, तर त्यांनी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे प्रमुख म्हणून, कुटुंब प्रमुख म्हणून देखील तुम्ही म्हणू शकता, त्यांनी या महाविकास आघाडीचा प्रचार केला आहे. काही ठिकाणी त्यांनी शिवसेनेच्या उमेदवारांच्या ऐवजी जिकडे इतर पक्षांचे उमेदवार आहेत त्यांचा देखील प्रचार केला. जिकडे जागा कमकुवत वाटल्या तिथे तिथे जाऊन शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी प्रचार केलेला आहे. या गोष्टी काँग्रेसला देखील विसरता येणार नाहीत. पुढे तुम्हाला आणखी काही गोष्टी सांगतो. आता स्वतंत्र खरं तर शिवसेना गेली तर माझं वैयक्तिक मत आहे, स्वतंत्र लढल्यास म्हणजे 288 जागा लढल्यास कमीत कमी 170 ते 180 जागांवर जास्तीत जास्त फोकस केल्यास शिवसेनेच्या 145च्या आसपास जागा सहज निवडून येतील. शिवसेना सरकार देखील स्थापन करू शकते खरं पाहायला गेलं तर, म्हणजे विशिष्ट मर्यादित जागांवर जर फोकस ठेवल्यास. पण आपण एक महाविकास आघाडी म्हणून ह्याला जे आपण जन्माला घातलेलं आहे हे सारं, त्याला पुढे न्यायचा असेल तर ह्या अशा वेगवेगळ्या लढण्याच्या गोष्टी या घातक ठरू शकतात आणि हातातोंडाशी आलेला घास कुठेतरी ही महायुती, स्वयंघोषित महायुती पुन्हा हिरावून नेईल आणि भविष्यात जर 5 वर्षामध्ये ह्यांनी असाच नंगा नाच आणि असाच धिंगाणा घातला तर मात्र काही खरं नाही. त्यासाठी आपली ती एकजूट, एकमूठ आणि वज्रमूठ असणं गरजेचं आहे. पण त्यालाही मी एक क्वेश्चन मार्क पुढे टाकतो किंवा तो एक कॉमामध्ये टाकतो ना आपण, शिवसेनेने ठेका घेतलेला नाही. या सगळ्या गोष्टी घडवून आणण्याचा शिवसेनेने एकट्याने ठेका घेतलेला नाही. पुढे ऐका, मी मगाशीही सांगितलं, साधी पुडी जरी सोडली तर अनेकांना एकाच वेळी 3-3 हार्ट अटॅक येतील, एकाच वेळी येतील आणि हे सत्य आहे. आता जर शिवसेनेने किंवा जर शिवसैनिकांनी जर ठरवलं ना की आपल्याला आपल्या बाबतीत जे काही घडतंय, किंवा शिवसैनिक तर मनाने काम करतोय
पण शिवसेनेच्या बाबतीत तशा प्रकारचा रिझल्ट दिसत नाही. ज्यावेळेस शिवसेनेच्या उमेदवाराचा विषय येतो त्यावेळेस मात्र तशा प्रकारे काम केलं जात नाही. तर महाराष्ट्रातल्या सर्वच ठिकाणी जिथे शिवसेनेचा उमेदवार नाही तिथे उलटी सांगली घडेल. उलटी सांगलीचा अर्थ तुम्ही समजू शकता, सगळ्याच ठिकाणी घडेल. कारण ठाकरे हे कधीही स्वतःच म्हणून लढलेले नाहीयेत, या महाविकास आघाडीला निवडून आणण्यासाठी म्हणून लढलेले आहेत. आता अनेक गोष्टी सांगतो बघा. काय होतं, काही ठिकाणी मळमळ असू शकते. बऱ्याच काँग्रेसच्या लहान लहान नेत्यांना, मी वरिष्ठ नेतृत्वाचं म्हणत नाही किंवा मी अजूनही राष्ट्रवादीवर येत नाही, कारण राष्ट्रवादीची भूमिका थोडीशी वेगळी आहे. राष्ट्रवादी तितकी महत्वाकांक्षी दिसत नाही. कारण तुम्ही काँग्रेसच्या वेळेस तुम्ही पाहिलं असाल, राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्त आमदार असताना देखील राष्ट्रवादी काँग्रेस उपमुख्यमंत्री पद घेत होती. आजही तुम्ही पाहाल शरद पवार साहेबांच्या पक्षाकडनं तशा प्रकारची कुठलीही स्टेटमेंट येत नाही. इनफॅक्ट काँग्रेसकडनंही येत नाहीत, पण काही दुय्यम किंवा तिसऱ्या फळीतल्या नेत्यांकडनं मात्र काही स्टेटमेंट येतात आणि त्याला देखील उत्तर देणं हे बंधनकारक वाटतं. कारण ते म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण तो काळ सोकावत जातो. आज तुम्ही पहा, ज्यावेळेस म्हणजे कुठलीही सभा घ्या, महाविकास आघाडीची एकत्रित सभा घ्या, या गोष्टी तुम्हाला जाणवतात की नाही जाणवतात सांगा. कारण ते शिवसेनेचे पक्ष प्रमुख आहेत, त्यांच्या बाबतीत ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जाणवणारच. सगळ्यात पहिली जाणवणारी गोष्ट जी आपण स्वतः अनुभवत असतो, शिवसैनिक म्हणून अनुभवत असतो, ठाकरे येण्या अगोदर त्यांच्या नावाची जोरदार घोषणा दिली जाते. त्यामुळे अनेक जणांच्या पोटामध्ये मळमळ होते, अरे पण ते ठाकरे आहेत, लक्षात घ्या. त्यानंतर ठाकरे आल्यावरच मीडियाचे प्रतिनिधी उठून उभे राहत असतात आणि आपले कॅमेरे सेट करत असतात, कारण तिथून पुढे त्यांना त्यांच्या चॅनलवर दाखवण्यासाठी खरी बातमी मिळत असते. कुठल्याही सभेत तुम्ही पहा, ठाकरे आल्यानंतर इतर जे नेते असतात त्यांनी आपापली भाषणं आटोपती घेत असतात. आणि हे खरं आहे, हे जे काही मी सांगतोय ते तुम्ही देखील पाहिलेलं आहे. इतर नेते आपापली भाषणं आटोपती घेतात, कारण ते ठाकरे आहेत. ठाकरे आल्यानंतर सभास्थळांवरची गर्दी अचानक वाढलेली असते. म्हणजे एखाद्या सभास्थळामध्ये तुम्ही पहा, जर 100% भरलं असेल तर 120-130% गर्दी झालेली असते. अचानक गर्दी वाढते, कारण त्यांना पाहण्यासाठी अर्धी गर्दी हे सभास्थळाच्या बाहेर उभी असते. या गोष्टी होत असतात, हे आम्ही पाहतो, याचे आम्ही जिथे जागते साक्षीदार आहोत. ठाकरे आल्यानंतर अर्धा तास जवळपास शिवसैनिकांच्या घोषणा चालू असतात आतमध्ये. जोपर्यंत ते बसत नाहीत, जोपर्यंत ते स्वतः घोषणा थांबवत नाहीत, तोपर्यंत घोषणा चालू असतात. आणि शिवसेनेच्या सभा या अशाच चालतात. त्या अशा मुर्दार सभा कधीही नसतात. छत्रपती शिवरायांच्या घोषणा, शिवसेनेच्या घोषणा, बाळासाहेबांच्या घोषणा या चालूच असतात. त्यानंतर ठाकरे आल्यानंतरच मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होत असते. मुख्य कार्यक्रमाला सुरुवात त्यांच्या नंतर होत असते. उद्धव साहेब ठाकरे आल्यानंतर सभागृह उठून उभे राहत असते. सर्वच्या सर्व सभागृह उठून उभे राहत असते. त्यांच्यानंतर ठाकरे आल्यानंतरच त्यांच्यासाठी ती पोडियमची जागा बदलली जाते. म्हणजे इतर नेते जिथून भाषण करतात, उद्धव साहेबांसाठी ते पोडियम त्यांच्या खुर्चीच्या जवळ आणलं जातं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे उद्धव साहेबांसाठी कायम वेगळी खुर्ची असते, सर्व नेत्यांच्या पेक्षा वेगळी खुर्ची उद्धव. हे त्यांचं महत्व आहे. याचा अर्थ कुठेही असा नाही की साहेब वेगळे आहेत. साहेब वेगळे यासाठी आहेत कारण साहेबांचं कर्तृत्व वेगळं आहे, हे लक्षात घ्या. आज उद्धव साहेबांची या महाविकास आघाडीमध्ये एक वेगळी जागा आहे. उभा महाराष्ट्र उद्धव साहेबांचं नेतृत्व पाहिलेलं आहे. उभ्या महाराष्ट्राने विशेषतः कोविड सारख्या त्या अति कठीण काळामध्ये उद्धव साहेबांचं नेतृत्व या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आता तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सांगतो बघा. उद्धव साहेबांनी ज्यावेळेस हे वाक्य बोलून दाखवलं होतं की आम्हाला मागे आलेला अनुभव आम्हाला पुन्हा पुढे घ्यायला लावू नका, तुम्हाला काय पाहिजे ते सगळं घ्या, पण हा अनुभव आम्हाला नकोय जो आम्ही भाजप बरोबर घेतलेला. याचा अर्थ अतिशय स्पष्ट आहे, या जागांच्या पाडापाड्या भविष्यात आम्ही सहन करणार नाही. कारण कोल्हापूरच्या बदल्यात विचार करा, सांगली खरं तर काँग्रेस निवडून आणू शकला असताना, म्हणजे काँग्रेसने अपक्ष निवडून दिला, पण तिथे महाविकास आघाडीचा एक अधिकृत खासदारकीचा उमेदवार पडला गेला आणि अशा मतांनी पडला गेला की जिथे नाव खराब होईल. खरं तर हे नाव महाविकास आघाडीचं खराब व्हायला पाहिजे होतं. कोविड सारख्या कठीण काळामध्ये देखील महाराष्ट्राचं नेतृत्व करणं, या अशा कठीण प्रसंगांमध्ये महाराष्ट्राला सांभाळणं आणि महाराष्ट्राचा तो आरोग्य गाडा सुरळीत करणं, हे काम काही सोपं काम नव्हतं. ते शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी त्या काळात पार पाडलं. बरं, या सगळ्यामध्ये विघ्न ही केंद्राची होती. प्रत्येक ठिकाणी आडकाठी झाली होती. अगदी तुमचा जीएसटीचा पैसा असेल, अगदी वॅक्सिनेशन असतील, अगदी इतर काही फंड असतील, अगदी पीएम केअर फंड पासून, म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये पैसे टाकू नका, केंद्राच्या पीएम केअरला तुम्ही सगळ्यांनी डोनेशन करा, इथपर्यंत भाजपा पोहोचली होती. त्यानंतर रेमडेसिवीर इंजेक्शन कशी गुजरातला जातील पण महाराष्ट्राला मिळणार नाहीत, गोव्यामध्ये ऑक्सिजन पोहोचेल पण महाराष्ट्राला ऑक्सिजन पोहोचणार नाही, अशा
प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याचं काम शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी त्यावेळेस केलं होतं, ही महाराष्ट्राची जनता जाणते. असो, व्हिडिओच्या शेवटाला फक्त एवढंच सांगतो, मरणासन्न अवस्थेत असलेली महाविकास आघाडी, म्हणजे महाविकास आघाडी म्हणण्यापेक्षा काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, 2019च्या आधीचं तुम्ही आठवा, जर ह्यांना शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी ती उभारी दिली नसती किंवा ह्यांना साथ दिली नसती तर आज हे कुठे असते. याचा एक साधासा विचार करावा. आज शिवसेनेने खूप काही भोगलेलं आहे. या सगळ्याचं फलित म्हणून शिवसेनेसारखा पक्ष आज फोडण्याचं पातक या भारतीय जनता पक्षाने केलं. एकनाथ शिंदे सारख्या माणसाला हाताशी धरून शिवसेना दुभंगवली, शिवसेनेची माणसं इकडची तिकडे केली, पण तरी देखील आज शिवसेनेचे पक्षप्रमुख खंबीर राहिले. शिवसेना ज्यावेळेस लोकसभा निवडणुकांना सामोरी गेली होती, तुम्ही पाहिलं असाल, आमदार नाहीत, खासदार नाहीत, नगरसेवक नाहीत, अशाही परिस्थितीमध्ये जवळपास 10 खासदार निवडून आणले. बरं, केंद्रातली सत्ता ह्यांच्याकडे, राज्यातली सत्ता ह्यांच्याकडे, पैसा ह्यांच्याकडे, साऱ्या संस्था ह्यांच्याकडे, अगदी सहकारी संस्थांपासून सारा ह्यांच्याकडे, तरी देखील 10 खासदार शिवसेनेने निवडून आणले. हे काही थोडकं यश नाहीये. असो, पण तरी देखील मला अजूनही कुठेतरी वाटतं या दुसऱ्या किंवा तिसऱ्या फळीतल्या नेत्यांना, वरच्या फळीतले नेते, पहिल्या फळीतले नेते हे समज देतील. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना दुखावण्याचं किंवा शिवसैनिकांना, विशेषतः सांगतो, शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना चला दूरचीच गोष्ट, तुम्ही काय दुखावणार, पण शिवसैनिकांना दुखावण्याचं पातक मात्र आपल्या माथ्यावर लावून घेऊ नका. कारण ही अशी गोष्ट आहे जी 1 वरून 13 वर नेऊ शकते तर 13 वरून 0 वर देखील आणू शकते. शिवसैनिक हे असं रसायन आहे. या आपल्यामधल्या या सगळ्या प्रकरणांमुळे ती वज्रमुठ कुठेतरी लुळी होऊ देऊ नका, ती कुठेतरी ढिली होऊ देऊ नका. एवढंच सांगतो. भविष्यामध्ये येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये यश आपल्याकडेच आहे. हे यश टिकवून ठेवायचं आहे. बरं, यश आल्यानंतर मातायचं देखील नाहीये. लक्षात घ्या, यश आल्यानंतर त्या यशाचा उपयोग जनतेसाठी कसा करता येईल, त्याही वेळेस शिवसेना एक वादळासारखं माध्यम आवाज उचलत राहणार जर काही गोष्टी चुकीच्या असतील तर. पण हे यश पदरात पडेपर्यंत ही वज्रमुठ अशीच्या अशी राखणं, ती अबाधित राखणं, हे तुमचं, आमचं, आपल्या सर्वांचं काम आहे. त्यामुळे एकमेकांना न डिवसता आणि विशेषतः शिवसैनिकांच्या नादी न लागता या सगळ्या गोष्टींचं भान आपण सर्वांनी ठेवावं. असो, तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या. जय महाराष्ट्र.